नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक समाधान वायकंडे, अर्थशास्त्र विभाग, कर्मवीर आबासाहेब तथा नाम सोनवणे महाविद्यालय सटाणा. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण भारतीय अर्थव्यवस्थेची वैशिष्ट्ये आपण बघूयात. भारतीय अर्थव्यवस्थेची पहिलं वैशिष्ट्य आपल्याला सांगता येईल ते म्हणजे भारतीय अर्थव्यवस्था ही विकसनशील अर्थव्यवस्था आहे. विकसनशील अर्थव्यवस्था आहे म्हणजे ती विकासाच्या मार्गावरती आहे. विकासाच्या मार्गावरती आहे म्हणजे काय, की त्या देशामध्ये असलेलं राष्ट्रीय उत्पन्न असेल, दरडे उत्पन्न असेल, ह्यामध्ये दिवसेंदिवस वाढ होते किंवा वर्षानुवर्ष त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होते. त्या देशामधल्या पायाभूत सुविधा असतील, या पायाभूत सुविधांमध्ये चांगल्यापैकी बदल होतो आहे. आरोग्याच्या सुविधा असतील, रस्ते असेल, वाहतूक असेल, दळणवळण असेल, हे जे काही आर्थिक विकासाचे निर्देशांक असतात, ह्या आर्थिक विकासाच्या निर्देशांकामध्ये दिवसेंदिवस बदल होतो आहे. म्हणजे तो देश हा विकसित होण्याच्या मार्गावर चाललेला आहे. त्याला विकसनशील अर्थव्यवस्था असं म्हटलं जातं. पुढचं आहे मिश्र अर्थव्यवस्था. मिश्र अर्थव्यवस्था म्हणजे त्या देशामध्ये भांडवलशाही अर्थव्यवस्था आणि समाजवादी अर्थव्यवस्था ह्या दोन्ही अर्थव्यवस्थेचं सहअस्तित्व आपल्याला बघायला मिळतं. पुढचे भारतीय अर्थव्यवस्था ही कृषीप्रधान अर्थव्यवस्था आहे. आपण जर बघितलं तर भारतामध्ये कृषी क्षेत्राचं प्रमाण सर्वात मोठं आहे. एकूण जी काही भारताची लोकसंख्या आहे, ह्या लोकसंख्येपैकी जवळपास 50% आसपास लोकसंख्या ही तुमची कृषी क्षेत्रावर अवलंबून आहे. त्याच्यामुळे त्या देशाला कृषीप्रधान अर्थव्यवस्था असं म्हटलं जातं. त्यानंतर लोकसंख्येचा अतिरिक्त भार आपल्याला भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये बघायला मिळतो. आपण जर 2011ची जनगणना बघितलं तर 121 कोटी ही भारताची लोकसंख्या होते. परंतु अलीकडच्या काळामध्ये जो सर्वे झालेला आहे 2021-22नुसार, त्या सर्वेनुसार भारताची जी जनगणना भारताची जी काही लोकसंख्या आहे ही 145 कोटीच्या पुढे गेलेली आपल्याला बघायला मिळते. म्हणजे भारतामध्ये मोठ्या प्रमाणात लोकसंख्या आहे. अगदी आपण चीनलासुद्धा आज मागं टाकलेला आहे. इतकी भारत हा लोकसंख्येच्या बाबतीत जगात 1 नंबर आलेला आहे. पुढचा आहे भांडवल निर्मितीचा जो काही दर आहे, हा दर आपल्याला खूप कमी प्रमाणात या अर्थव्यवस्थेमध्ये बघायला मिळतो. उत्पन्नाची वितरणातील विषमता ही या भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये आहे. त्याच्यानंतर मानवी भांडवलाचा जो काही दर्जा आहे हा निकृष्ट आहे. मानवी भांडवलाचा दर्जा म्हणजे मानवाने घेतलेलं एज्युकेशन असेल, त्याच्यामध्ये असणारं कौशल्य असेल, त्याच्याकडे असणारं तंत्रज्ञान असेल, हे खूप पुअर क्वालिटीचं आहे. त्यानंतर तांत्रिक मागासलेपणा आपल्याला बघायला मिळतो. जे तंत्रज्ञान अमेरिकेकडे आहे, जपानकडे आहे, रशियाकडे आहे किंवा इतर विकसित देशांकडे आहे, त्या तुलनेने जर भारताचा विचार केला तर भारत हा तांत्रिकदृष्ट्या खूप मागासलेला आपल्याला दिसून येतो. त्याच्यानंतर वाढती बेरोजगारी आहे. लोकसंख्या ही जर दिवसेंदिवस किंवा वर्षानुवर्ष मोठ्या प्रमाणात वाढत असल्यामुळे त्या वाढलेल्या लोकसंख्येला रोजगार मिळत नाही. परिणामी जी बेरोजगारी आहे ही बेरोजगारी दिवसेंदिवस वाढते. ही काही भारतीय अर्थव्यवस्थेची वैशिष्ट्ये आहेत. तसंच आपण बघूया भारतीय अर्थव्यवस्थेसमोरील काही आव्हानेसुद्धा आहेत किंवा समस्या आहेत. त्या कोणकोणत्या समस्या आहेत त्या आपण बघूयात. पहिली आहे वाढती लोकसंख्या असेल, दारिद्र्य व बेकारीची समस्या असेल, कृषी माल किमतीतील चढउतार असेल, शेतकऱ्यांच्या वाढत्या आत्महत्या असतील. पहिलं बघूया वाढती लोकसंख्या. आपण बघितलं की मोठ्या प्रमाणात भारताची लोकसंख्या वाढली आहे. अगदी 2001ची जनगणनेनुसार आपली लोकसंख्या 102 कोटी इतकी होती. 2011नुसार 121 कोटी होती आणि आता लेटेस्टच्या जे काही आकडेवारी असेल त्यानुसार 145 कोटीच्या आसपास ही भारताची लोकसंख्या गेली आहे. त्या लोकसंख्या वाढीचे काही कारणे आहेत ते आपण बघूयात. पहिलं आहे जन्मदर जास्त असणे. त्याच्यानंतर विवाहाची सार्वत्रिक प्रथा, निरक्षरतेचे प्रमाणसुद्धा खूप मोठे भारतामध्ये आहे. दारिद्र्याचे प्रमाण सर्वात जास्त आहे. अंधश्रद्धांचा पगडा हा लोकांवरती आहे. बालविवाहाची प्रथा आज पण काही देशातील ग्रामीण भागामध्ये मोठ्या प्रमाणात बालविवाह होतात. संयुक्त कुटुंब पद्धती भारतामध्ये आहे. पत्नीत्वाची पद्धतसुद्धा आज अगदी 2-2, 3-3 विवाह केले जातात. कुटुंब नियोजनाला अपुरा प्रतिसाद आहे. गव्हर्नमेंटने जरी कुटुंब नियोजनाचं लक्ष ठेवलेलं असेल किंवा मग जे काही कुटुंब नियोजनाची स्कीम राबवलेली असेल त्याला हा ग्रामीण भागातून असेल, शहरी भागातून सुद्धा काही प्रमाणामध्ये चांगल्या प्रकारचे प्रतिसाद आपल्याला बघायला मिळत नाही. पुढचं इथे म्हणजे वाढती बेकारी व दारिद्र्य. आता या बेकारीचे आणि दारिद्र्याचे काही कारणं आहेत ते आपण बघूयात. पहिलं सांगता येईल ते म्हणजे लोकसंख्या वाढ असेल, मंद आर्थिक विकास असेल, हस्तउद्योग व ग्रामीण उद्योगाचा होत चाललेला ऱ्हास असेल,
शेतीचे हंगामी स्वरूप असेल, विशिष्ट हंगामात शेतीमध्ये उत्पादन होतं. यांत्रिकीकरणावर भर असेल, यांत्रिकीकरणामुळे जे काम 10 माणसं करत असेल ते एक यंत्र करतं. नवीन आर्थिक धोरण असेल, दोषपूर्ण शिक्षण व्यवस्था असेल आणि अपुरं रोजगाराचं नियोजन असेल, यामुळे ती बेकारी किंवा दारिद्र्य वाढतं आहे. तसंच ही बेकारी आणि दारिद्र्य हे कसं दूर करता येईल याच्यावरसुद्धा काही उपाययोजना केलेल्या आहेत. पहिले ते म्हणजे लोकसंख्या नियंत्रणात आणणे, आर्थिक विकासाची गती वाढवणे, आर्थिक विकासासाठी मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करणे, त्याच्यावर फोकस करणे, शेतीपूरक उद्योगांचा विकास करणे, शेतीशी निगडीत जे काही उद्योग असतील, समजा लघु उद्योग असतील, पशुपालन असेल, मत्स्यपालन असेल, दुग्ध व्यवसाय असेल, या उद्योगांकडे लक्ष केंद्रित करणे, रोजगार निर्मितीच्या ज्या काही योजना आहेत त्या राबवणे, शेती व उद्योगांचा विकास करणे, शिक्षणाचा प्रसार करणे, विविध दारिद्र्य निर्मूलनाच्या योजना आखणे आणि त्या राबवणे, हे काही जर उपाय जर केले तर ती बेकारी आणि जे काही दारिद्र्य आपल्या भारतामध्ये आहे ते निश्चित कमी होण्यासाठी मदत होईल. पुढचं आहे शेतमाल किमतीतील जे काही चढ उतार आहेत, ह्या शेतमाल किमतीतील चढ उतारांची काही कारणे आपण बघूयात. त्यात पहिलं सांगता येईल शेतमालाच्या पुरवठ्यात होणारे बदल असतील, शेतमालाच्या मागणीत होणारे बदल असतील, साठवणूक सुविधांचा मोठ्या प्रमाणात अभाव असेल, योग्य किंमत धोरणाचा अभाव असेल, वाहतूक साधनांचा अभाव असेल, मध्यस्थांची लांबलचक साखळी आपल्याला बघायला मिळते, कृषी मालाच्या प्रतवारीचा अभाव असेल, बाजारपेठविषयक माहितीचा अभाव असेल, असंघटित शेतकरी वर्ग असतील. या काही गोष्टींमुळे शेतमालाच्या किमतीमध्ये कायमस्वरूपी चढउतार आपल्याला बघायला मिळतो. परंतु हा चढउतार जर दूर करायचा असेल तर त्यासाठी काही उपाययोजना आपल्याला करणं गरजेचं आहे. त्यात पहिलं सांगता येईल ते म्हणजे कृषी मालाची किमान आधारभूत किंमत निश्चित करणे गरजेचं आहे. बफर स्टॉक धोरण अंमलात आणणं गरजेचं आहे. साठवणुकीच्या सुविधांमध्ये वाढ करणं गरजेचं आहे. प्रतवारी व वर्गवारीची सोय करणं गरजेचं आहे. बाजारपेठेविषयक माहितीचा प्रसारण करावा लागेल. त्याच्यानंतर शेती व्यवसायासाठी जो कर्जपुरवठा, ह्या कर्जपुरवठ्यामध्ये वाढ करावी लागेल. हे जे काही उपाय जर केले तर निश्चितच शेतमालाच्या ज्या काही किमती असतील ह्या किमती आपल्याला किमतीतील चढउतार कमी झालेला आपल्याला बघायला मिळेल. पुढचं येते म्हणजे शेतकऱ्यांच्या वाढत्या आत्महत्या हा सुद्धा भारतीय समोरील एक मोठं आव्हान आपल्याला सांगता येईल. त्यातली काही कारणे आहे शेतकऱ्यांच्या आत्महत्येचे. त्यात पहिलं म्हणजे वाढता कर्जबाजारीपणा असेल, दिवसेंदिवस उत्पादन कमी होतं आहे किंवा मग शेतकऱ्यांच्या मालाला भाव योग्य मिळत नाही, त्याच्यामुळे शेतकरी हा कर्जबाजारी होतो, घेतलेले कर्जसुद्धा त्याला फेडता येत नाही. त्यानंतर कर्जाचा अनुत्पादक कार्यासाठी वापर, लग्न असेल, समारंभ असेल किंवा इतर कार्यक्रम असतील यासाठी कर्जाचा वापर केला जातो. उच्च उत्पादन खर्च, दिवसेंदिवस उत्पादनाचा जो काही खर्च आहे हा दिवसेंदिवस वाढलेला आपल्याला बघायला दिसून येतो. त्यानंतर शेतमालाच्या किमतीतील चढ उतार ह्या मोठ्या प्रमाणात आहे. अपुऱ्या जलसिंचनाच्या सुविधा असतील, सरकारचे बदलते धोरण असेल कृषी क्षेत्राविषयीचे, आणि नैसर्गिक आपत्ती असेल, कधीकधी दुष्काळ जास्त पडतो, कधीकधी पाऊस जास्त पडतो, गारपीट होते, अवकाळी पाऊस होतो, हे सुद्धा अलीकडच्या काळामध्ये या नैसर्गिक आपत्त्या मोठ्या प्रमाणात वाढलेल्या आपल्याला बघायला दिसून येतात. तसंच हे जे काही शेतकऱ्यांच्या आत्महत्या ह्या कमी कशा करता येईल ह्या संबंधीचे काही उपाय आपल्याला सांगता येतील. त्यात पहिले म्हणजे उत्पादन खर्चावर आधारित भाव हा शेतीमालाला भेटला पाहिजे. सवलतीच्या दराने पुरेसा कर्जाचा पुरवठा मिळाला पाहिजे. सिंचनाच्या सोयीसुविधेमध्ये वाढ झाली पाहिजे. स्वस्त आणि पुरेसा वीज पुरवठा झाला पाहिजे. शेतीमालाचे योग्य प्लॅनिंग झाले पाहिजे, नियोजन झाले पाहिजे. आधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने शेती केली गेली पाहिजे आणि शेतीसाठी समुपदेशन केंद्राची सुद्धा आवश्यकता आहे. या काही उपाययोजना केल्या तर निश्चितच आपल्याला शेतकऱ्यांच्या ज्या काही आत्महत्या आहेत त्या काही प्रमाणात कमी व्हायला मदत होतील. मला समजलं असेल भारतीय अर्थव्यवस्थेचे वैशिष्ट्ये आणि त्याशी संबंधित काही संकल्पना आपण बघितल्या. धन्यवाद.